to the city streets, we began to feel the fire. नमस्कार मित्रांनो, आज आमची दरवर्षीप्रमाणे यंदा ही पिकनिक आहे पावसाळ्यातली. काय म्हणतात पिकनिक सुरू आहे आणि मी प्रियाची मैत्रीण हर्षा आणि ही माझी सगळ्यात जुनी मैत्रीण आणि ह्या ग्रुप बरोबरची माझी ही पावसाळ्यातली दुसरी पिकनिक. पावसाळ्यातली पिकनिक म्हटलं की खूप सारी धमाल मस्ती आणि मजा. त्यात फक्त आम्ही चाललो आहोत मैत्रिणी, त्यामुळे त्याच्यामध्ये ना कोणाची रोक ना कोणाची टोक. पावसाच्या दिवसात ना पिकनिकला जायला खरंच खूप छान वाटतं, कारण की सगळीकडे पाऊस पडत असतो, सगळीकडे हिरवळ असते आणि वातावरण पण खूप थंड असतं. त्याच्यामुळे ना पिकनिकला जायला खरंच मजा येते. ह्यावेळेस आम्ही ना कर्जत साईडला पिकनिकला आलो होतो आणि एकदम आतमध्ये डोंगराच्या साईडला आम्ही एक छोटंसं रेसॉर्ट बुकिंग केलं होतं. तर त्यासाठीच आम्ही तिकडे चाललो आहे. तर रोड बघा किती खराब आहे, एकदम ॲडव्हेंचरसारखा रोड होता. तर चला आता पोचलो आम्ही रेसॉर्टवरती. फायनली आम्ही पोहोचलो कॅम्प करली रिसॉर्टला. आत्ता जवळजवळ 12:30 वाजलेत. आज 15 ऑगस्ट होती, त्याच्यामुळे सगळ्यांचं फ्लॅग होस्टिंग वगैरे होते, त्याच्यामुळे यायला खूप लेट झालं. आज मी फर्स्ट टाईम ओमला सोडून रिसॉर्टला आली आहे. नेहमी माझ्याबरोबर ओम किंवा त्याचे पप्पा असतात कंटिन्यू, पण आज फर्स्ट टाईम आली आहे. तर बघा ही जी पाठीमागचं टेम्पो ट्रॅव्हलर आहे त्यामध्ये आलो आहे आम्ही आणि आता आम्ही सगळे निघालो आहे रिसॉर्टच्या आतमध्ये. कर्लीस का कर्ली कर्लीस. आता एंट्री करतोय आम्ही आतमध्ये, रिसॉर्टच्या आतमध्ये, खूप आतमध्ये. आता एंट्री केली आतमध्ये आम्ही कॅम्प करली रिसॉर्टच्या. 8 दिवसापूर्वीच आपण टोकन अमाऊंट देऊन रिसॉर्ट बुकिंग केलं होतं. आता एंट्री केल्यानंतर ना आपल्याला इथे त्यांच्या काउंटरला फुल पेमेंट करायचं होतं. तर इथे मोठ्यांसाठी 1200 रुपये होते आणि लहान मुलांसाठी 800 रुपये होते. त्याच्यामध्ये जेवण वगैरे पूर्ण इन्क्लूड होतं, रिजनेबल रेट होते. आता सगळेजण ब्रेकफास्ट करणार आहे आणि त्यानंतर एन्जॉयमेंटला सुरुवात करणार आहे. तर आता आम्ही आलो इथे ब्रेकफास्ट हॉलवरती. खूप डोंगराच्या कडेला आहे ना. हां, खूपच आतमध्ये आणि रोड पण थोडासा हे होता, पण छान वाटतं ना. खूप छान वातावरण, खूप छान वाटतं. हां, नेचरच खूप सुंदर आहे. आत्ता आम्ही ब्रेकफास्ट करतोय. तर ब्रेकफास्टसाठी काय काय ते दाखवतो तुम्हाला. ब्रेकफास्टसाठी इथे कांदा, लिंबू, फरसाण, पोहे, इकडे मिसळ. हा मेन्यू आहे आजचा ब्रेकफास्टसाठी. छान आहेत. मग कशी आहे म्हणजे टेस्ट. आत्ता सगळ्यांचा ब्रेकफास्ट करून झाला आहे. आता वाजून जाणार आहोत वरती ट्रॅकिंगला. किती वेळ लागणार आहे हर्षद ट्रॅकिंगला जायला आपल्याला? 1.5 तास यायला जायला. 1.5 तास जायला यायला दोन्ही, येऊन जाऊन 1.5 तास लागणार आहे ट्रॅकिंगला. तर आता ब्रेकफास्ट वगैरे करून झाला आहे आमचा आणि आता आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत. 2 टेंट दिलेत आम्हाला सामान ठेवण्यासाठी, समोर दिसतात ते. आणि आता आम्ही इथे सगळं सामान ठेवणार आहोत आणि मग जाणार आहोत वरती ट्रॅकिंगला. तर मी आता सगळं सामान वगैरे आतमध्ये ठेवलं आहे आणि आत्ता आम्ही ट्रॅकिंगला निघालो आहे. आणि बाकीच्या मैत्रिणी आहेत त्या पण आतमध्ये सामान ठेवतात, त्यांचं ठेवून झालं तर आम्ही सगळे निघणार आहोत ट्रॅकिंगला. खूप सुंदर असे बटरफ्लाय आहे तिथे. आम्ही ट्रॅकिंगला चाललो आहे आणि कुठे चाललो पाहायचं आहे का. तर बघा डोंगराच्या वरती ज्या सीड्या दिसतात ना तुम्हाला इथे वरती, त्या साईडला आम्ही ट्रॅकिंगला चाललो आहे. आम्ही सगळे ट्रॅकिंगला चाललो आहे. सगळ्याच मैत्रिणी आल्या नाहीत, काही मैत्रिणी आतमध्ये टेंटमध्येच थांबल्यात आणि सिलेक्टेडच चाललो आहे आम्ही सगळेजण ट्रॅकिंगला. ज्यांना जमणार होतं त्या, ज्यांची लहान मुलं होती ते सगळे टेंटमध्येच थांबलेत आतमध्ये. असं जंगलातून चाललो आहे आम्ही ट्रॅकिंगसाठी. बॅग्स, छत्री सगळं घेतलं आहे बरोबर आणि निघालो आहे. मुलं सगळ्यांच्या पुढे चालल्यात, आम्ही त्यांच्या पाठी चाललो आहे. आत्ताच दम लागला आहे, येतपर्यंत काय होईल. क्यों गीला कर रही रे, गीला करेगी ना तो और वो शूज निकल जाएंगे, सूखा रहेगा ना तो वो नहीं निकलेंगे.
बापरे, आत्ताच दम लागलाय. सुवर्णा येताना काय होईल? घेतलं ना उतरंडाला काय नाही त्या दिवशी पण तर घाम फुटलाय. चढताना ना असाच त्रास झाला, उतरताना काय नाही वाटलं आम्हाला. किती किलोमीटर होतं तुम्ही गेलात ते? खूप कमी आहे. वाव, इथे रील बनवायला खूप छान जागा आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे. तिथे माझ्या पाठीमागे ना करवंदाच्या खूप साऱ्या जाळ्या आहेत. तर बघा, आत्ता आम्ही ऑगस्टमध्ये आलो आहे, त्यामुळे करवंद नाही येत, नाही तर मेमध्ये वगैरे ना खूप जास्त करवंद असतील. इथे खूप जाळ्या आहेत तिथे करवंदाच्या पाठीमागे. हे सगळे पुढे चालले आहेत. बघून येतोय बिचारी मी आणि जुली, आम्हाला दोघींना पाठी सोडून ह्या सगळ्या पुढे चालल्या आहेत. आपण चुकू बरं का हर्षा, आपण सगळ्यात दोघी पाठी राहिलो आहोत. हा, इथूनच गेला, तिकडनंच आवाज. किती सुंदर रिव्हर आहे का धबधबा आहे माहिती नाही, पण खूप वरतून अशी छान वाहते. अरे इन लोगों का मजा देखती हूँ ना अभी. अभी आजा आजा. वाव, किसका है? क्या? चल चल. इथे ना डोंगराच्या कडेला असल्यामुळे ना छोटे मोठे ना वॉटरफॉल खूप आहेत ह्या साईडला, आणि त्याच्यामुळे ना छोटे मोठे ओढे पण खूप आहेत. आता तुम्ही बघितलं किती प्रेशरने पाणी चालू होतं त्या ओढ्याला. तो ओढा क्रॉस करून पुढे आलो. आता आम्ही वॉटरफॉल जवळ आलोय वाटते, कारण की आता आवाज येतोय वॉटरफॉलचा. चालून चालून खूप दमलोय, पूर्ण अंग घामाने भिजले, दिसत असेल तोंडावरती किती घाम आलाय. खूप दमली मी तर अक्षरशः. अजून काय माहिती किती वेळ लागतोय पोचायला. अरे बापरे, पाय आत्ताच दुखायला लागलेत. सगळे पुढे गेलेत आणि मी एकटीच पाठीमागे राहिली. माझ्या पाठीमागे बघा कोणच नाही, सगळे पुढे चाललेत. बापरे, फायनली वॉटरफॉल दिसला. थोडा जीवात जीव आला. हे बघा तिथे समोर दिसतोय तो वॉटरफॉल पाहण्यासाठी आलोय आम्ही. हो बापरे, पाठीमागून कोणी आलं नाही तर मला पाठीच्या पाठीत घेऊन जाईल, कारण मी सगळं शेवट चालली. बापरे, व्ह्यू बघा काय सुंदर आहे बा. अमेझिंग व्ह्यू आहे, अमेझिंग. शब्द नाहीत बोलण्यासाठी, एवढा सुंदर व्ह्यू आहे. वाव, बहुत मस्त आहे. बापरे, आत्ताच जमलो. डोंगर कधी चढणार आपण? अरे एवढं मोठं कॅम्पिंग हे माहिती असते तर मी ओमला पण घेऊन आली. आपल्याला आता हा वॉटरफॉल क्रॉस करून पलीकडे जायचे, आणि व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याच्यामुळे ह्या व्हिडिओचे 2 पार्ट केलेत. तर हा फर्स्ट पार्ट आहे, आणि सेकंड पार्टमध्ये आपण खूप जास्त धमाल मस्ती केली आहे, त्यामुळे सेकंड पार्ट नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.